म्हणजे त्यांचं चाललं होतं 40 वर्ष हे काम चाललं होतं. 40 वर्षांनी हे काम एवढं उदयास आलंय. आता इथून पुढचं काम नवीन चालू झालेलं आहे काम, घाटाचं काम. ते आता आमच्या नवीन संस्थेच्या मार्फत चालू होते. बर, हे संपूर्ण काम कोणी केलं म्हणता तुम्ही? विश्वनाथ कराड. बर, आणि मग आळंदी नगरपालिका काय करते? नाही, देवस्थान ट्रस्ट तर्फे त्यांना वर्ण आलेले निधी त्यांनी त्यांच्याकडनं काय केले, ते कसे केले ते देवस्थाननी केले, तेव्हा इकडनं नगरपालिकेकडनं केले ते नाही माहिती. पण विश्वनाथ कराडकरांचंच त्यांच्याच नावाने सर्व काम आतापर्यंत झालं. नाही, नाव त्यांचं दिसतंय, पैसे कोणाचे आहेत? पैसे जनतेचे आहेत. सगळे जनतेचे रुपये द्या, 2 रुपये द्या, 4 रुपये द्या, प्रत्येक जनतेचे पैसे. 40 वर्षापासून घाटाचं काम चाललंय. हो, इथं पेटी चालू होती, आता बंद झाली. आता अजून पेटी जागेवरतीच येते. म्हणजे हे काम आळंदी नगर परिषदेने केले, वारकऱ्यांनी केले. वारकऱ्यांच्या पैशाने झालेलं आहे. हा, इथं 40 वर्ष झाले स्पीकर चालू होता, आता आवाज यायचं बंद झाले आज. अच्छा, म्हणजे इथं आल्यावर प्रत्येकाला गळ्यात घालण्याचे हो. की बाबा तू पैसे दे. नाही आणि त्याला त्याची सापडेल. इच्छा आहे तरी 1 रुपये, 2 रुपये, 5 तेच. रुपये दान धर्म करा आपल्या घाटाच्या सेवेला असं. माईक आहे म्हणजे पैसे चालू आहेत. माईक चालू होता. 40 वर्षापासून इंद्रायणीच्या घाटाच्या सुशोभीकरणासाठी पैसे गोळा केले जात आहेत. आणि नगर परिषद त्यात आहे का? मराठी शासनाचा काय रोल आहे का? नाही, सगळं, नाही, हा? नाही. फक्त वारकऱ्यांनी दिलेले पैसे. वारकऱ्यांचे पण कोणाकडे पैसे जमा व्हायचे? कराडांकडे. कराड. बरोबर, कराडांनी कधी हिशोब दिलाय? हो, कुणीच माहितलं नाही. कोणीच मागितलेलं नाही. मागितलं कोणी? बर, मागणारा कोणीच कोणते? ते मोठे माणसं, काय झाले लय मोठे माणसं, जोगालाच माहित आहे. आणि साधारण माणसं. कारण एक चालतो सर्वसामान्य माणूस कसा चालतो, करायला कसा हिशोब मागणं शकणार? हा, साधारण आम्ही मागायला गेलो ते म्हण- मंडळ तर कुठं हिशोब मागू शकणार काय त्यांना जाऊन कराड साहेबाला? आता त्याच्यामध्ये वरल्या पातळीवर काय झाले ती त्यांना दोघालाच म्हणजे माहित किती आहे. पैसे गोळा झाले याचा हिशोब नाही, हिशोब नाही कुठे काही खर्च झाले याचा हिशोब नाही. बरोबर, अशी सगळी परिस्थिती मित्रांनो. पैसा वारकऱ्यांचा आणि नाव कराडचं. दुसरी गोष्ट, आमच्या वैरगेश्वर मंदिराला 1250 वर्ष झाले. हा. ते मंदिर ते पण पडत होत, त्याचं नाव नाही 712. तरी भाऊ करतो काम सगळं. जे मंदिर आहे ते 1250 वर्षापूर्वीच आहे. 1250 वर्षाचं आहे. वर्षापूर्वीच आहे. तर त्या मंदिरामध्ये ना आपल्याला 78 गुंठे पंढरपूर तर्फे आपल्याला ती जमीन भेट याच्यामध्ये दिली होती. तर ह्या कराडकरचं नाव त्याच्यामध्ये कसं काय? हा जो कराडकर आहे याचं नाव त्या 712 कसं काय? ह्याने कधी ती जागा विकत घेतली आणि महादेवांनी स्वतः याच्या नावावरती केली का, असा प्रश्न उपस्थित होतो. ते 712 तुम्ही जो आणलाय तो हाच आहे का? हो, तुमचं काय म्हणणं आहे की ही जमीन महादेवाच्या नावाने, वैरगेश्वर महादेवाच्या नावाने कुणी जमीन आणली? पंढरपूरच्या पंढरपूरच्या. नाव आहे बघा ना, हे स्क्रीन मी तुम्हाला जवळून दाखवतो. नाव बघा, वरचं नाव पंढरपूरच्या आहे. देवस्थान ट्रस्टनं ही जागा दिलेली. महादेव मंदिरात दिलेली आहे.